अगोदरच्या सेशनमध्ये आपण स्ट्रेट चेन अल्केन बघितले आणि स्ट्रेट चेन अल्केनपासून मी स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप तयार करायला शिकवले. आज जरा त्याच संदर्भात अजून डिटेल्समध्ये तर बोलायचंच आहे. त्याचबरोबर आज मी ब्रांच्ड अल्केनबद्दल सुद्धा बोलणार आहे आणि मी तुम्हाला ब्रांच्ड अल्केनच्या केसमधले 2 नॉमेनक्लेचरच्या पद्धतीसुद्धा सांगणार आहे. 2 पद्धती आहेत नॉमेनक्लेचरच्या. त्यातली जी पहिली ती कॉमन नेम आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देणे. तर त्यातली पहिली पद्धत आहे ती कॉमन नेमिंग आहे आणि दुसरी आहे ती आहे IUPAC. IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री ही एक असोसिएशन आहे. ही केमिस्ट्रीच्या संदर्भातले स्टँडर्ड रूल्स जनरेट करते. एक लक्षात घ्या, कॉमन नेम जे असतं त्याला काही स्पेसिफिक रूल असलेच पाहिजेत असं काही नाही आहे. कधीकधी कॉमन नेमिंगमध्ये एखाद्या कंपाऊंडची प्रॉपर्टी म्हणा, कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी म्हणा किंवा त्या कंपाऊंडला नाव देताना काही स्पेसिफिक रूल्स असाइन केलेले नसतात. प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. काही वेळेस आपल्याला कॉमन नेमिंगमध्ये सुद्धा रूल्स असाइन केलेले दिसतील. पण जेव्हा कार्बनचं स्केलेटन खूप कॉम्प्लिकेटेड होतं त्यावेळेस कॉमन नॉमेनक्लेचर किंवा कॉमन नेमिंग सिस्टीम तेवढी एफिशियंट किंवा सफिशियंट ठरत नाही. म्हणून IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या सिस्टीमनी IUPAC सिस्टीमनी आपण युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या लोकांसाठी मिळून एक नॉमेनक्लेचरची सिस्टीम जनरेट केली आहे. आता एकाच मॉलिक्यूलचं नाव कॉमन नेमनी पण देता येतं आणि IUPACनी पण देता येतं. आणि काही लोकांच्या बाबतीत ही दोन्ही नावं, कॉमन नेमनी दिलेली नावं आणि IUPAC सिस्टीमनुसार दिलेली जी नावं आहेत, ही दोन्ही नावं वेगळी वेगळी असतात. मग त्यातल्या त्यात डिसिप्लिनरी कोण, त्यातल्या त्यात अलॉंग द रूल्स जे व्हॅरी होत नाहीत अशी सिस्टीम कोण, आणि कॉम्प्लिकेटेड कार्बन स्केलेटन झाल्यानंतर कॉम्प्लिकेटेड कार्बन स्केलेटन झाल्यानंतर कुठल्या सिस्टीमचे रूल्स बदलत नाही, ती फर्म राहते, तर ती IUPAC सिस्टीम. आणि कॉम्प्लिकेटेड कार्बन स्केलेटनला सुद्धा IUPAC सिस्टीमचा आधार घेऊन नावं देतात. कॉम्प्लिकेटेड सिस्टीमला सुद्धा म्हणजे कॉम्प्लिकेटेड कार्बन स्केलेटन असेल तर त्यामध्ये सुद्धा IUPACचा आधार घेऊन आपण लोक चांगल्या पद्धतीने नेमिंग करू शकतो. मी कॉमन नेमला नावं नाही ठेवत आहे. मी सांगतो आहे की त्याला काही लिमिटेशन्स आहेत. जे लिमिटेशन्स म्हणजे मी सांगितलं एकच सगळ्यात महत्त्वाचं लिमिटेशन आहे की कार्बन स्केलेटन कॉम्प्लिकेटेड झालं. कॉम्प्लिकेटेड म्हणजे झालं खूप ब्रांचिंग आल्या, कार्बनचे नंबर वाढले, इस्पेशली ब्रांचिंग आलं तर कुठंतरी कॉमन नेम ॲप्लाय करणं किंवा त्याचे रूल्स ॲप्लाय करणं थोडं अवघड जातं. IUPACचं कसं आहे, एक परफेक्ट चार्ट आहे आणि त्या रूल्सनुसार आपण नेमिंग करतो. बरोबर. आज मी हे इतकं वास्ट आहे की जर का सगळं एकाच दिवशी घेतलं किंवा फक्त त्याच टायटलखाली घेतलं तर कदाचित
आपल्याला लक्षातही राहणार नाही. म्हणून मी काय करणार आहे, जसे आपले कंपाऊंड येतील किंवा वेगळे वेगळे मॉलिक्युल्स येतील, तर त्या कंपाऊंडला आणि मॉलिक्युलला मी ॲज पर आवर कन्व्हिनियन्स आणि आपल्या गरजेनुसार मी तुम्हाला कॉमन नॉमेनक्लेचर आणि IUPAC नॉमेनक्लेचरच्या साहाय्याने नेमिंग करायला शिकवणार आहे. म्हणजे आज समजा अल्किल हॅलाइडचा मॉलिक्यूल कुठेतरी रिएक्शनमध्ये आला, तर मी तुम्हाला पहिल्या अल्किल हॅलाइडच्या मॉलिक्यूलला कॉमन नॉमेनक्लेचर आणि IUPACनुसार कसं नेमिंग करतात ते सांगणार आहे. उद्या अल्डिहाइडचा आला तर अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलसाठी सुद्धा त्याच पद्धतीने मार्गदर्शन करेल. म्हणजे ॲट ए टाईम रिॲक्शनसुद्धा होतील आणि त्याचबरोबर नेमिंगसुद्धा होईल. कधीकधी असं होतं की एकदा मी नॉमेनक्लेचर शिकवलं असतं आणि जेव्हा मी रिॲक्शन स्टार्ट करतो त्यावेळेस परत ते नॉमेनक्लेचर सगळं विसरून जातं. तसं व्हायला नको. त्यामुळे जिथे आपल्याला नेमिंग करायचं आहे त्या पाठपाशी पोचल्यावर आपण लगेच नेमिंग शिकून टाकू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप कॉम्प्लिकेटेड सिस्टीमबद्दल मी आत्ता बोलणारच नाही. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन कराल, क्लासला याल. त्यामुळे समक्ष मी तुम्हाला फेस टू फेस मी तुम्हा लोकांना कॉम्प्लिकेटेड जे कार्बन स्केलेटन आहेत त्याचे नेमिंग करायला शिकवणार आहे. पेशन्स ठेवा. एखादा म्हणेल अरे मी या पुस्तकात असं एक कसं असतं, मोस्ट ऑफ द टाईम कधी काही लोकांना वाटतं की आपण खूप कॉम्प्लिकेटेड अभ्यास करायला घेतला किंवा मॉलिक्यूल बघितलं म्हणजे अभ्यास झाला, असं काही नाही आहे. सिम्पल गोष्टी करण्यामध्ये सुद्धा अभ्यास आहे असं मी प्रत्येक सेशनमध्ये बोलतो आहे. त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेटेड कार्बन स्केलेटन आहेत ते शिकण्यासाठी या अगोदरच्या गोष्टी स्ट्रॉंग होणं, सिम्पल गोष्टी स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे आणि ते मी करून घेणार आहे आत्ता ऑनलाईन सेशन्समध्ये. आणि परत जेव्हा तुम्ही रेग्युलर लेक्चर्स चालू होतील त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण ते कॉम्प्लिकेटेड नावंसुद्धा शिकणार आहोतच. त्यावेळेस यांची पण रिव्हिजन होईल, हे जे नॉलेज आहे हे सुद्धा रिचार्ज होईल आणि कॉम्प्लिकेटेड सिस्टीम ज्या आहेत त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यावेळेस बघता येतील. ओके, आता कदाचित अल्केनच्या केसमध्ये मी आता अल्केनच्या केसमध्ये सुरुवातीला बोलणार आहे कारण मला अल्केनपासून स्टार्ट करायची अभ्यासाला. काही ठिकाणी दोन्ही सिस्टीम कॉमन नॉमेनक्लेचरच्या नियमावलीनुसार आणि IUPACनुसार दोन्ही नावं सेमच येतील. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, मी कॉमन वापरो किंवा IUPAC वापरो, नंबर ऑफ कार्बनसाठी लागणारे प्रेफिक्स कधीच बदलणार नाहीत. म्हणजे एका कार्बनसाठी मिथ, 2 कार्बनसाठी इथ, 3 कार्बनसाठी प्रोप, 4 कार्बनसाठी ब्यूट अँड सो ऑन. काल आपण 20 कार्बनपर्यंत बघितलं आहे. ओके, ते प्रेफिक्स कधीच बदलणार नाहीत. नंबर ऑफ कार्बनसाठी लागणारे प्रेफिक्स दे आर नॉट गोइंग टू गेट चेंज ॲट ऑल. ओके, नाव वी विल प्रोसीड फॉर अल्केन. मला तुम्हाला अल्केन शिकवायचं आहे आणि आज ब्रांच्ड अल्केनसाठी मला तुम्हाला नॉमेनक्लेचर शिकवायचं आहे. कॉमननी पण शिकवायचं आणि IUPACनी पण शिकवायचं आहे. पण ते करत असताना मी मिथेनपासून पण स्टार्ट करेन. ओके, म्हणजे पहिला अल्केनचं नॉमेनक्लेचर शिकवताना मी सांगितलं की पहिला अल्केन कोण आहे तर मिथेन आहे. पहिला मेंबर कोण आहे अल्केनचा तर मिथेन आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बन किती आहे 1. मिथेन हे नाव कॉमन नेमिंग आणि IUPAC नेमिंग नुसार दोन्ही ठिकाणी आपल्याला सेमच बघायला मिळेल. त्याचबरोबर त्यामुळे वेगळं काही त्याच्यामध्ये बघण्यासारखं नाही. त्यानंतर CH3 2 कार्बन म्हणून इथ आणि इकडे पण आपल्याला इथेन बघायला मिळेल. तो सुद्धा दोन्ही नॉमेनक्लेचरचा आधार घेतला तर इथेनच नाव असेल. आपण जर का प्रोपेनकडे गेलो, CH3 CH2 CH3 3 कार्बन आहेत म्हणून प्रोप, अल्केने म्हणून ANE आणि त्याचं नाव प्रोपेन येईल. बरोबर, मिथेन, इथेन आणि प्रोपेन असे 3 मॉलिक्यूल आपण बघितले. काल या 3 मॉलिक्यूलच्या आधारे आपण अल्केनपासून अल्किल ग्रुपसुद्धा तयार केले होते. ठरलं होतं आपलं की अल्किल ग्रुप तयार करताना हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे आणि हा हायड्रोजन जर का मी रिमूव्ह केला तर मला CH3 मिळणार आहे. इकडचा हायड्रोजन रिमूव्ह जर का मी केला तर मला CH3 CH2 मिळणार आहे. आणि केमिकल एन्व्हायरमेंटबद्दल पण बोललो होतो.
प्रोपेनपासून आपल्याला 2 अल्किल ग्रुप मिळाले होते. एक सेकंडरी प्रोपिल पण मिळाला होता आणि एक दुसरा एन प्रोपिल पण मिळाला होता. ओके, आज त्याच्यावरही खूप जोरदार चर्चा करायची. तर मिथेन इथेन झाला, प्रोपेन झाला. आता आपण ब्युटेनकडे जाऊया. CH3CH2CH2CH3 या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा 4 कार्बन आहेत. आणि म्हणजे मी म्हणेल की हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10 बाय युजिंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. इथं जर का मी 4 पुट केलं तर 4 2 8 2 10 C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळेल. या मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार मी ब्युटेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला आहे CH3CH2CH2CH3 बरोबर. पण ही स्ट्रेट चेन आहे. आता बघा, जे मी सांगितलं की कॉम्प्लिकेटेड नॉमेनक्लेचर ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉमन नॉमेनक्लेचर आणि IUPACनुसार वेगळी वेगळी नावं येऊ शकतात. ओके, थँक्यू. आता बघा मला काय म्हणायचं आहे ते. आता 1 2 3 4 हा स्ट्रेट चेन आहे, नॉर्मल आहे म्हणून N आणि ब्युटेन. ओके, म्हणजे याला काय म्हणायचं, N ब्युटेन. काय म्हणायचं याला, N ब्युटेन. कुणानुसार तर कॉमन नेमनुसार. ओके, कॉमन नेमनुसार आपण याला म्हणणार आहे N ब्युटेन. जेव्हा आपण IUPAC कन्सिडर करणार आहोत त्यावेळेस याला आपण फक्त ब्युटेन असंच म्हणणार आहोत. ब्यूट म्हणजे 4 अल्केन म्हणून एनी आणि म्हणून ब्युटेन. आणि कॉमन नेममध्ये आपण N ब्युटेन आणि IUPACमध्ये ब्युटेन असं संबोधणार आहोत. हे झालं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर. आता अजून एकदा थोडं रिवाईज करा. हा कुठला कार्बन आहे, प्रायमरी का सेकंडरी? प्रायमरी, कारण इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. हा कोण आहे, प्रायमरी का सेकंडरी आहे? सेकंडरी आहे, ॲज इट इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. दिस कार्बन इज ऑल्सो सेकंडरी ॲज इट इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. दिस कार्बन इज प्रायमरी ॲज इट इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. कालच्या केसमध्ये आपण हे पण बघितलं होतं, सगळ्यांना आठवत असेल, जर का मी प्रायमरी कार्बनमधनं हायड्रोजन काढले तर त्याला मी N ब्युटिल म्हटलं होतं. तेव्हा जो अल्किल ग्रुप होता त्याला मी N ब्युटिल म्हटलं होतं. आणि जर का सेकंडरी कार्बनकडनं हायड्रोजन काढले तर मी त्याला सेकंडरी ब्युटिल ग्रुप म्हटलं होतं, आठवत असेल सगळ्यांना. पण मी N ब्युटिल आणि सेकंडरी ब्युटिल हे 2 अल्किल ग्रुप तयार करण्यासाठी मी स्ट्रेट चेनचाच वापर केला होता. आता आपण जर का ब्रांच्ड चेन बघितली C4H10 साठीच, होमोलोगस सिरीजचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला हे डिफरन्शिएट करायचा पूर्ण प्रयत्न केला होता. ओके, आठवत असेल सगळ्यांनी. स्ट्रक्चर काही पहिल्यांदा काढलेलं नाही आहे. आता जर का याला बघा याला जर का कॉमन नेम द्यायचं म्हटलं तर याचं नाव आहे आयसोब्युटेन. काय नाव याचं, आयसोब्युटेन. आता आयसोब्युटेनच्या अगोदर आयसो का लावला तर पहिली गोष्ट मी N सांगितलं. N म्हणजे नॉर्मल सांगितलं. नॉर्मल का, कारण ही स्ट्रेट चेन आहे, कंटिन्युअस चेन आहे. मी स्ट्रेट चेन म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल, कंटिन्युअस चेन आहे. ही कंटिन्युअस चेन आहे का, इथे पण 4 कार्बन आहेत पण ही कंटिन्युअस चेन आहे का, नाही. इथे एक कार्बन ब्रांचिंगला आहे, एक मिथिल ग्रुप काय ब्रांचिंगला आहे. आता कालच्या लेक्चरपासून सगळ्यांना कळलेलंच, अगोदरच्या लेक्चरपासून, की हा ग्रुप काय मिथिल ग्रुप आहे. म्हणजे हा जो एक मिथिल ग्रुप आहे हा या चेनला, या एका कंटिन्युअस चेनला ब्रांचिंगला आहे का नाही आहे. मी स्ट्रेट चेन म्हणण्यापेक्षा मी एक शब्द वापरला ज्याचं नाव काय, स्ट्रेट आहे का कंटिन्युअस आहे. स्ट्रेट आहे का कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस चेन. कंटिन्युअस चेन ही इथं पण कंटिन्युअस चेन आहे ना, पण इथली कंटिन्युअस चेन 4च कार्बनची आहे आणि इथली कंटिन्युअस चेन 3 कार्बनची. एक कार्बन किंवा त्या कार्बन कुठल्या फॉर्ममध्ये, मिथिल ग्रुपच्या मिथिल ग्रुपचा भाग आहे. तो मिथिल ग्रुप या एका कंटिन्युअस चेनला कशामध्ये, स्ट्रेट कंटिन्युअस चेनमध्ये आहे का ब्रांचिंगमध्ये आहे, तर ब्रांचिंगमध्ये आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा ऐका, या कंटिन्युअस चेनला हा मिथिल ग्रुप कंटिन्युएशनमध्ये आहे का ब्रांचिंगमध्ये आहे, तर तो ब्रांचिंगमध्ये. परत एकदा, हा जो मिथिल ग्रुप आहे हा कंटिन्युएशनमध्ये का ब्रांचिंगमध्ये, ब्रांचिंगमध्ये. कारण एकदा कंटिन्युअस म्हटल्यानंतर असंच, एखादा आता विद्यार्थी मला म्हणेल सर मग ही कंटिन्युअस चेन आहे का, म्हणजे आम्ही जर का असं कन्सिडर केलं तर
ओके, तुम्ही म्हणताय की ही कंटिन्युअस चेन आहे का? हो, ही पण कंटिन्युअस चेन आहेच आहे की, म्हणून मी स्ट्रेटच्या ऐवजी कंटिन्युअस शब्द वापरला. जशी ही कंटिन्युअस चेन आहे तशी ही कंटिन्युअस चेन आहे, आणि जर का ही कंटिन्युअस चेन कन्सिडर केली तर हा CH3 ब्रांचिंगला जाईल. पण जरी या CH3ला ब्रांचिंगला पकडलं आणि याला कंटिन्युअस चेन ॲझ्युम केलं तरी तो आयसोब्युटेनच आहे. त्याचबरोबर याला कंटिन्युअस चेन ॲझ्युम केला आणि याला CH3 बाजूला कन्सिडर केला तरी तो आयसोब्युटेनच आहे. ओके, म्हणजे तुम्ही कंटिन्युअस चेन कन्सिडर कुठलीही करा, पण पहिली गोष्ट काय सांगितली मी, स्ट्रेट पाहिजे का कंटिन्युअस? कंटिन्युअस पाहिजे. ओके, म्हणजे एक 3 कार्बनवाली कंटिन्युअस चेन आहे आणि त्याला मिथिल जर का ब्रांचिंगला असेल तर असं, तर मी तुम्हाला ते सगळं स्ट्रक्चर तयार केलं आहे, तर मी याला म्हणेल आयसोब्युटेन. पण एवढंच माहिती सफिशियंट नाही आहे, अजून ऐका. आत्ता मी जे बोललो त्याच्यामध्ये 2 आस्पेक्ट होते की एक 3 कार्बनवाली कंटिन्युअस चेन आहे आणि मिथिल ग्रुप ब्रांचिंगला आहे. असं असेल तर आपल्या डोक्यात आयसोब्युटेनचा विचार यायला पाहिजे. पण आता पहिलं मला तुम्हाला सांगू द्या, आयसो हा शब्द वापरायचा कधी. ओके, समजा मी अभ्यास करून सांगतोय, असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलंच मिळेल असं नाही. ओके, जर का मी उद्या या कंटिन्युअस चेनमधल्या कार्बनला नेमिंग करायचं ठरवलं तर 1 2 3, ओके, आणि इकडनं जरी केलं तरी 1 2 3, त्याला कुठूनही नेमिंग केलं तरी या हा मिथिल ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती नंबर किती येणार आहे? 2. त्यामुळं आत्ता मिथिल कितव्या कार्बनला अटॅच आहे? तर दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे. नंबरिंग कुठून करायचं? तर आत्ता तो विषयच नाही. का? कारण कुठल्याही एंडपासून जरी नंबरिंग केलं तरी मिथिल ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती 2च नंबर येतो. ओके, म्हणजे मी म्हणेल 1 2 3 1 2 3 म्हणजे सेकंड लास्ट कार्बन आहे. काय आहे तो? सेकंड लास्ट कार्बन आहे. काय आहे तो? सेकंड लास्ट कार्बन आहे. सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल. काय? परत एकदा काय? सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल. परत एकदा काय? सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर काय म्हणायचं? आयसो प्रेफिक्स लावायचा. काय लावायचा? आयसो. पण कॉमन नेमनी काय केलं? कॉमन नेमनी ब्रांचिंग सगळेच कार्बन मोजले, फक्त कंटिन्युअस चेनमधले मोजले का? नाही. हे एक ऑब्झर्व करा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. काय बोललो मी? कॉमन नेमनी 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 4 म्हणजे काय केले? मॉलिक्यूलमधले फक्त कंटिन्युअस चेनमधले कार्बन मोजले का ओव्हरऑल स्ट्रक्चरमधले मोजले? तर ओव्हरऑल स्ट्रक्चरमधले मोजले. म्हणजे 1 2 3 4 म्हणून ब्युटेन. आयसो का? तर मी त्याचं कारण सांगितलं. काय? सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल पाहिजे. काय पाहिजे? सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल. हा सेकंड लास्ट का? 1 2 3 1 2 3. बरं, आत्ता इथं वाद हा आहे का की या कार्बनचा नंबर कुठला येतो? त्याच्या 2 वेगळ्या प्रकारे नंबर येतोय का? या ज्याला ब्रांचिंग आहे ज्या कार्बनला तिथे 2 वेगळ्या प्रकारे नंबर येतोय का? नाही. का येत नाही? कारण स्ट्रक्चर सिमेट्रिकल आहे. ओके, त्यामुळे लेफ्ट हँड साईडने जरी काउंट केलं तरी याच्यावरती 2 नंबर येतोय आणि राईट हँड साईडने काउंट केलं तरी नंबर 2च येतोय. हे कळतंय मी काय बोलतोय ते? हे कळतंय मी काय बोलतोय ते? थँक्यू. मग आयसो कधी म्हणायचं कळलं? सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन एक मिथिल असेल तर आयसो. कॉमन नेमनी काय सांगितलं? कंटिन्युअस चेनमधले कार्बनचा नंबर कॅल्क्युलेट करा का टोटल स्ट्रक्चरमधला? टोटल स्ट्रक्चरमधला. टोटल स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3 4 4 म्हणून ब्यूट. अल्केन म्हणून ANE म्हणून नाव. आयसोब्युटेन कुठल्या विथ रिस्पेक्ट टू? तर कॉमन नेमच्या. आता IUPAC काय म्हणतं ते बघूया. IUPAC म्हणतं एक लॉंगेस्ट कंटिन्यूज चेन कन्सिडर करा. बरं बाळांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, या स्ट्रक्चरकडे बघितलं तरी 1 2 3 1 2 3 परत सेकंड लास्ट कार्बन हा आहे. याच्यावरती सेकंड लास्ट कार्बनवरती एक मिथिल ग्रुप आणि एक हायड्रोजन आहे का नाही आहे? म्हणून काय? आयसो. कॉमन नेम देतोय म्हटल्यानंतर काय लॉंगेस्ट चेनचे फक्त कार्बन मोजायचे का सगळ्या स्ट्रक्चरमधले? सगळ्या स्ट्रक्चरमधले 1 2 3 4
म्हणजे 4 म्हणून ब्यूट, अल्केन म्हणून ANE, म्हणून याचे नाव आयसोब्युटेन आहे. म्हणून हा आणि हा हे दोन्ही मॉलिक्यूल सेमच आहेत, एकाच कंपाऊंडचे आहेत असं म्हणता येईल. ओके, थँक्यू. आता मी IUPACकडे जाणार आहे, पण IUPACवाल्यांनी मला काय सांगितलं, पहिलं काय सिलेक्ट कर, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. हे मला IUPACवाल्यांनी सांगितलं. IUPAC सिस्टीम काय सांगते, IUPAC सिस्टीम सांगते की लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर कर. बरं, लॉन्गेस्ट म्हणजे काय, तर लॉन्गेस्ट या शब्दाचा अर्थ आहे अशी चेन ज्याच्यामध्ये कार्बन काय पाहिजेत, मिनिमम का मॅक्सिमम, मॅक्सिमम पाहिजेत. कंटिन्यूच्या शब्दाचा मी अर्थ सांगितला की एकदा काउंट करायला लागलो की ब्रेक करायचं नाही काउंटिंग. ओके, डन. आता समजा मी इकडे काउंटिंग चालू केलं. ओके, तर आता काउंटिंग चालू करण्यासाठी आपल्याला जरा थोडा ट्विस्ट येऊ शकतो. ओके, पहिलं काय सांगितलं, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. मग आता मी किती कार्बनची लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करू शकतो, तर 1 2 3, 1 2 3, 4 येणार नाही का, कारण आता ती कंटिन्युअस नाही, मी ब्रेक करेल ना चेन. म्हणजे 1 2 3 म्हणजे ही काय ब्रांचिंग आहे का नाही आहे, आहे. म्हणजे सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. मग लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कुठली, ज्याचा कार्बन काय, कार्बन नंबर काय कमी आहे का जास्त आहे, जास्त आहे. कार्बन नंबर कमी आहे का जास्त आहे, जास्त आहे. कार्बन नंबर कमी आहे का जास्त आहे, जास्त आहे. म्हणजे लॉन्गेस्ट चेनमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन असतील. मग 1 2 3, 3 कार्बन आहेत, मग ही लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर केली. आता काय करायचं आहे, वी शुड हॅव टू नंबर. ओके, नंबर दी कार्बन. ओके, नंबर दी व्हॉट, कार्बन. ही दुसरी स्टेप आहे. काय करायचं आपल्याला, कार्बनला काय करायचे आहेत, नंबर करायचे आहेत, नंबर्स द्यायचे आहेत. पण नंबरिंग करत असताना काय करायचं आहे ते बघा. वी शुड हॅव टू नंबर दी कार्बन फ्रॉम दॅट एंड फ्रॉम वेअर ब्रांचिंग इज नियरर. म्हणजे काय, आपल्याला नंबरिंग द कार्बन करायचं आहे, पण 2 एंड आहेत, लेफ्ट आणि राईट. मग कुठनं स्टार्ट करायचं, फ्रॉम दॅट एंड, फ्रॉम वेअर, जिथून ब्रांचिंग इज नियरर. म्हणजे काय, ब्रांचिंग काय जवळ आहे. आता एक लक्षात घ्या, इकडनं लेफ्ट हँड साईडनं केलं तरी ब्रांचिंग 2 नंबरच्याच कार्बनवर येतं, आणि राईट हँड साईडनं केलं तरी ब्रांचिंग 2 नंबरच्याच कार्बनवरनं येतं. त्याच्यामुळं आत्ता या केसमध्ये तरी ब्रांचिंग दोन्हीही एंडपासून काय एकाच कार्बनवरती आहे, किंवा दोघांपासून एकाच अंतरावरती. त्यामुळं आता आपल्याला इथे कुठे पॉईंट ऑफ कन्फ्युजन नाही आहे. पण याचा अर्थ काय, फ्रॉम वेअर ब्रांचिंग इज नियरर, सो दॅट कार्बन कॅरिंग ब्रांचिंग should carry minimum number. Should carry what, minimum number. Should carry what, minimum number. Should carry what, minimum number. म्हणजे काय हे अजून चांगलं कळण्यासाठी म्हणून मी एक वेगळं उदाहरण घेतो. फॉर एक्झाम्पल CH3 CH3 CH2 CH3. आता जर का पहिला नियम लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन कन्सिडर केली, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. अर्थ कळतोय मी काय म्हणतोय तो. ओके, आता इथं काय होईल, 1 2 3 4 आणि 5 असं आपण जर का गृहीत धरलं. ओके, तर 1 2 3 4 5 असं जर का आपण गृहीत धरलं, तर इकडनं नंबरिंग करायचं म्हटलं तर काय दिसेल मला सांगा. 1 2
आणि इकडनं नंबरिंग केलं तर 1 2 3 बरोबर. म्हणजे आता ब्रांचिंग कुठून जवळ आहे, लेफ्टकडून का राईटकडून, लेफ्टकडून. पण लेफ्टकडनं जर का नंबरिंग केलं तर ब्रांचिंगच्या कार्बनवरती त्याच्यावरती नंबर काय आला, मॅक्झिमम आला का मिनिमम आला, मिनिमम आला. म्हणजे कसं 1 2 3 4 1 2 3 4 ओके. म्हणजे काउंटिंग कुठून स्टार्ट करायचं, लेफ्टकडनं का राईटकडनं, काय सांगितले, नंबर द कार्बन फ्रॉम दॅट एंड फ्रॉम वेअर ब्रांचिंग इज नियरर. या एंडपासून ब्रांचिंग नियरर आहे. त्याच्यामुळं काय होईल, सो दॅट कार्बन कॅरिंग ब्रांचिंग म्हणजे काय, कार्बनवर ज्या ब्रांचिंग आहे शूड कॅरी वॉट मिनिमम नंबर, म्हणजे 3 का 2 2. म्हणजे मी नंबरिंग कुठून स्टार्ट करणार, राईटकडनं का लेफ्टकडनं, तर ऑब्वियसली लेफ्टकडनं. ओके, अर्थ कळला, थँक्यू. आता आपल्याला करायचं आहे काय, तर लॉंगेस्ट कंटिन्यूस चेन कन्सिडर केली, मॅक्झिमम नंबर कार्बनचे कन्सिडर केले, तर 1 2 3, मग 3 म्हटल्यानंतर प्रेफिक्स प्रोप अल्केन म्हणून ANE म्हणजे प्रोपेन असं आपण सांगितलं. आर यू गेटिंग दिस? अर्थ नाही कळला का कळला? काय केलं मी, लॉंगेस्ट कंटिन्यूस चेनमध्ये किती कार्बन आहेत ते मोजले, 1 2 3, 3 कार्बन आहेत. 3 कार्बन आहेत म्हटल्यानंतर प्रोप, आणि हे सगळे सिंगल बॉन्ड आहेत, अल्केन आहेत, म्हणून याचं नाव काय, प्रोपेन. ओके, म्हणजे प्रोपेन सांगून मी 3 कार्बन आहेत स्ट्रक्चरमध्ये हे सांगितलं. आता मला कोणाबद्दल माहिती द्यायची, तर या ब्रांचिंगबद्दल माहिती द्यायची. ब्रांचिंगमध्ये काय दिसतंय सगळ्यांना, जरा नीट बघा. ब्रांचिंगमध्ये कुठला ग्रुप दिसतोय, मिथिल ग्रुप दिसतोय. कुठला ग्रुप दिसतोय, मिथिल. मग त्याच्याबद्दल हे लिहून टाकायचं. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्यूस चेन कन्सिडर केली, आणि लॉंगेस्ट कंटिन्यूस चेन कन्सिडर केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे कार्बनचा नंबर होता त्याच्यावरनं मी पॅरेंट अल्केनचं नाव लिहून टाकलं. पॅरेंट अल्केन म्हणजे त्या लॉंगेस्ट चेनवरनं जेवढे कार्बन आहेत त्यातल्या नंबर ऑफ कार्बनवरून मी अल्केनचं नाव लिहून टाकलं. कुठलं अल्केन लिहिला, प्रोपेन. म्हणजे मी प्रोपेन सांगून सांगितलं लॉंगेस्ट कंटिन्यूस चेनमध्ये 3 कार्बन आहेत. ओके, आता मी ब्रांचिंगबद्दल बोलणार आहे. ब्रांचिंगमध्ये कोण दिसतंय, मिथिल ग्रुप. कितव्या कार्बनवर दिसतोय, दुसऱ्या. म्हणून काय लिहायचं, 2 मिथिल प्रोपेन. 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 ओके, माझ्या मते या दोन्ही गोष्टी कळल्या असतील. आयसोब्युटेन का म्हटलंय, तर हायड्रोजन आणि मिथिल ग्रुप आहे एका कार्बनवर, आणि त्याला आपण आयसोब्युटेन असं संबोधलं आहे. पण पॉईंट टू बी रिमेंबर, आता IUPAC आणि कॉमन नेम दोघं डिफरंट आहेत का सेम आहेत, तर 100% ते डिफरंट आहेत. जेव्हा मी कॉमन नेम कन्सिडर केलं त्यावेळेस मी ब्रांचिंगचा कार्बनसुद्धा नॉमेनक्लेचरमध्ये म्हणजे कशा पद्धतीने पेरेंट जे अल्केनचं नाव होतं त्याच्यामध्ये मी त्याला कन्सिडर केलं आहे. म्हणजे 1 2 3 आणि तो 4 असे 4ही कार्बन कन्सिडर केलेत. पण जेव्हा मी IUPAC म्हणतो त्यावेळेस अल्केन म्हणून ज्याला नाव द्यायचं त्याच्यामध्ये मी सगळे मिळून कार्बन कन्सिडर करत नाही, तर फक्त आणि फक्त लॉंगेस्ट चेनमधलेच कन्सिडर करतो, लॉंगेस्ट कंटिन्यूस चेनमधलेच कन्सिडर करतो. त्यात किती कार्बन होते, 3. म्हणून पेरेंट नेम अल्केनचं लिहिलं आहे प्रोपेन, आणि त्याच्यानंतर ब्रांचिंगच्या कार्बनवरती त्याचा नंबर आणि त्या ब्रांचचं नाव अशा पद्धतीने लिहिण्यात आलं आहे IUPAC. परत एकदा बघा, नंबरिंग करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की नंबर अशा एंडपासून करायचा आहे जिथनं ब्रांचिंग जवळ असेल, आणि ते केल्यामुळे ते नंबरिंग करताना ब्रांचिंगच्या कार्बनवर आहे. ओके, त्या कार्बनवरती मिनिमम नंबर येईल. अजून एक सांगतो, खूप कॉम्प्लिकेटेड नावं बघायची आहेत. मी आत्ता तेवढीच नावं शिकवणार आहे जेवढी नावं मला लेक्चरला रिॲक्शनसाठी उपयुक्त आहेत, गरजेची आहेत. ओके, मी फार डिफिकल्ट नावं घेणार नाही आहे. मी परत एकदा सांगितले जे डिफिकल्ट नाव आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, थोडं आयसोब्युटेनबद्दल बोलायचं आहे, पण ते आपण थोड्या वेळाने बोलू. त्याच्यामध्ये मी एक नियम सांगितला आहे सेकंड लास्ट कार्बनवरती. तो सेकंड लास्ट कार्बन प्रत्येक वेळेस तो जो सेकंड लास्ट बोललो आहे मी तो ॲक्च्युली मला अल्किल ग्रुपसाठी बोलायचं आहे, पण त्याच्याबद्दल मी बोलेल जेव्हा मी अल्किल ग्रुपबद्दल चर्चा करेल त्यावेळेस. परत एकदा मी आयसोब्युटेनबद्दल बोलणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. नंतर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे आयसोब्युटेन. अजून एक निओपेंटेनचा एक कन्सेप्ट सांगायचा आहे, चर्चा करायची त्याच्यावरती. नीट ऐका, लिहा, आणि एकदा ही नावं पाठ झाली
तर रिॲक्शन लिहिणं हे आपल्यासाठी अतिशय सोपं आहे. ओके, थँक्यू.